जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची उसळ करून दाखवणार आहे। थोडे हरभरे पण घेतलेले आहेत त्याच्यात। काल मी रात्री मटकी आणि हरभरे भिजत घातले होते आणि सकाळी बांधून ठेवले। आता त्याला छान मोड आलेले आहेत। मटकीची उसळ करण्यासाठी मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतली, थोडे कढीपत्त्याचे पाने घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता मी एका कढईत एक पळी तेल टाकते फोडणीसाठी। आता मी एक चमचा मोहरी टाकते तेलात फोडणीसाठी। आता एक चमचा जिरे टाकू। आता आपण कढीपत्त्याचे पाने घालू। आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकू। आता हे कांदा छान परतून घ्यायचा। कांदा छान परतला आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ। आपला कांदा आणि टोमॅटो छान परतले, आपण शेंगदाणे टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यात सगळं परतले मटकी टाकून घेऊ। आता आपला कांदा टोमॅटो मटकी छान परतली। आता आपण ह्याच्यात एक चमचा तिखट घालून घेऊ, अर्धा चमचा हळद घालू। आता आपण ह्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊ। त्याला वाफ येण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी टाकू। आता आपली मटकी चांगली 5 मिनिटं शिजू दे। आपली आता मटकीची उसळ खायला आपल्याला छान तयार झाली। आता आपण उसळीवर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण उसळीला एक लिंबू पिळून घेऊ, म्हणजे उसळीला आंबट छान चव येते। तुम्हाला जर माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।